प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल अली अकाउंट ओपन केलंय अर्थातच रोशन जाधवनं. ही वाटेल कुणाल अर्थातच अतिश पाटील आणि रोशन जाधव या दोन खेळाडूंच्या दरम्यान रंगणार. बहुतांश जर खेळाडूंचा विचार केलात ना तर या दोन्ही संघामध्ये नवघर गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम पाटील ब्रदर्स संघ अर्थातच नवघरचा संघ त्या ठिकाणी आज चित्त थरारकरित्या त्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन अद्यापही जारी आहे. क्या बात आहे. कॅप्टन नितेश न मात्र इथं माघारी धाडलेला आहे. तन्मय अंधेरे डगआउट कडे. टीम पाटील ब्रदर्सचा संघ करता तो साकारतोय प्रत्येक मॅच मध्ये आणि इथं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल पाटील असतील तदनंतर नितेश पाटील असतील रोहित करकरे त्याचबरोबर ती चेतन आपल्याला पाहायला मिळालंय. तर या सर्वच टीमच्या खेळाडूंनी अर्थातच आपापलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीम करता दिलंय आणि जसं म्हटलं जातं ना की टीम वर्क्स मेक अ ड्रीम वर्स यांचं हे ड्रीम होतं की या चॅम्पियन्स ट्रॉफीवरती अर्थातच या LGPL सीझन 4 ची ही फायनलची मॅच आपल्याला खेळायची आणि या फायनलच्या मॅच मध्ये हा संघ त्या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका सरळ बॅटने केलाय. लॉंग ऑफ रिझनला प्रोटेक्शन त्याच्याही डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल सीमा पार टू बाउन्स येईल हा चौकार. जे मास्टर्स तर कुणाल पाटील आणि जितेंद्र मात्रे यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये ज्या संघाला अक्षरशः डॉमिनेट केलं गेलं होतं. कुणी विचारही केला नव्हता की हा संघ फायनल मध्ये दाखल होईल पण हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि जिथं चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये नितेश कुणाल पाटील यांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. 2 विकेट्स आपल्या नावावरती केली. तदनंतर रोहित करकरे अगदी त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. निधड्या छातीनं इथं मात्र तो समोरच्या बॅट्सला अक्षरशः डिस्ट्रॉय करण्याचं काम करतोय. 2 चेंडू अद्याप फेकलेत. 4 धावा इथंही खर्च केल्यात रोहितनं. वा चांगला स्ट्रोक कव्हरला प्रोटेक्शन आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक असेल हा तिसरा अक्षय अंधेरे डगआउट कडे. पाटील ब्रदर्स या संघाचा तर कुठलाही मोठा खेळाडू जर नितेश आणि कुणाल या दोघांना सोडलं ना तर या टीम मध्ये पाहायला मिळत नाही आहे. असं असताना देखील आमच्यामध्ये देखील एक क्षमता आहे ज्या हिमतीच्या जोरावरती या सर्व खेळाडूंनी एक युनिट एक टीम बनून त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाच्या खेळाचं प्रदर्शन केलं आणि सर्वच टीमला आतापर्यंत धोबीपछाड देऊन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. 3 चेंडू अद्याप फेकलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. नवीन बॅटर सतीश भोसले स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. या संकटाच्या घडीला सतीश भोसले संघाकरता येणार का धावून. क्या बात आहे. काही वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळते. अप ट्रॅकर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. इथं डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. या संकटातून बाहेर पडावं लागेल. अर्थातच हे संकट ही जी समस्या आली ना ती परिस्थिती हाताबाहेर न जाऊ देता या परिस्थितीतून अगदी सही सलामत बाहेर पडावं लागेल या टीमला. त्याकरता ही परिस्थिती हाताळणं फार गरजेचं आहे आणि ही हाताळण्याकरता स्वतः संघाचे संघमालक सतीश भोसले ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. खोला टाकल्या चेंडू याकले यावेळेस मात्र क्या बात आहे. आणखीन एक विकेटचं पतन. हा धक्का क्रमांक 4 आहे. सतीश भोसले देखील माघारी. क्या बात आहे.
ला पाहायला मिळतील. अर्थातच शेवटचा बॉल या दरम्यान या षटकातला शेष असेल. नवीन बॅटर्स विवेक आपण पाहतोय. प्रज्योत अजूनही या खेळपट्टीवरती उभे आहेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. ते देखील चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकतात निश्चितच. पण इथं आता मात्र एक पार्टनरशिप बिल्टअप होणं फार गरजेचं आहे. या खेळपट्टीवरती थोडा वेळ व्यतीत करावं लागेल बॅटर्सना. आणखीन एक उचली घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. वा, डॉट बॉल इथं देखील 2 षटकांच्या अखेरीस फक्त बनल्यात ना त्या 11 धावा टीम श्री समर्थ कृपा या संघाच्या माध्यमातून. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारी 18 चेंडू फार महत्वाचे असतील टीम विचार केला तर श्री समर्थ कृपा या संघाकडे. पण पाटील ब्रदर्स नवगरचा संघ अद्याप जर विचार केला ना तर या 2 षटकामध्ये चांगली लीड या संघाने घेतली आहे. निश्चितच जर याच पटेल एक चांगली इनिंग त्या ठिकाणी सजवावी लागेल. अडखडलेल्या आणि पडझड झालेल्या त्या ठिकाणी या बुर्जाला ते ढासलू देणार तर नाहीत ना की येणारे तिन्ही षटक टीम पाटील ब्रदर्स या संघाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची पाहायला मिळतील. एक चांगलं टीम युनिट त्या ठिकाणी ब्ल्यू आर्मी अर्थातच हेवी आपल्याला पाहायला मिळते. ठरते या मॅच मध्ये टीम श्री समर्थ कृपा या संघावरती 11 धावा या दरम्यान पाहायला मिळत आहेत 2 षटकांच्या अखेरीस. अर्थातच त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स गमावल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट्स त्या ठिकाणी गमवून थोडस कुठेतरी बॅकफुटवरती या 2 षटकामध्ये पाहायला मिळालं आहे. पण इथून पुढे या दोन्ही युवा फलंदाजांना आपल्या टीमला त्या ठिकाणी लीड करावं लागेल. लीड करण्याकरता विवेक स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय तर प्रज्योत आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. पण कुणाल पाटील ज्यांनी एक चांगल्या दर्जाचं स्पेल फेकलंय. अर्थातच पहिलं षटक पाहायला मिळालंय. इथं षटक क्रमांक 3 फेकण्याकरता पुन्हा एकदा ते सज्ज झाले आहेत या गोलंदाजी ट्रॅकवरती अंबरले एंड कडून. स्ट्राईक प्रज्योतला आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच प्रज्योत हा देखील नवगर गावाला बिलॉंग करणारा आहे. निश्चितच एकाच टीम मधून ते सातत्याने खेळत असतात. पण इथं प्लॅटफॉर्म वेगळा आहे. ही स्पर्धा वेगळी आहे. क्या बात आहे. मनगड्याच्या साह्यानं या दरम्यान स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्टिअर केलंय. इथं फेकी पाहायला मिळाली आहे. चांगली रनिंग बिटवीन. वाह क्या बात आहे. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली आणि त्याच कारणानं क्रीज मध्ये बॅट देखील ट्रॅक करताना आपल्याला पाहायला मिळाले. सुरक्षित प्रज्योत या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि अर्थातच 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ आहे. कितीचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल श्री समर्थ कृपा या संघाच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्या ठिकाणी साकारावी लागेल. आता मात्र प्रज्योतवरती खूप सारी जबाबदारी आली आहे आणि ही जबाबदारी तो योग्यरित्या सांभाळेल का. इनसाइड एज या दरम्यान पाहायला मिळते. एक डॉट बॉल या दरम्यान अर्थातच एक निर्धाव चेंडू इथंही पाहायला मिळालंय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी फेकली आहे आतापर्यंत पाटील ब्रदर्स या संघाच्या माध्यमातून. या LGPL सीझन 4चा अर्थात चॅम्पियन्स होण्याकरता या दोन्ही संघाने त्या ठिकाणी दंड ठोपटलेत. पण वा चांगला स्ट्रोक आहे. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमा पार प्रज्योतच्या बॅट मधून या इनिंग मधला हा पहिला षटकार. मास्टर्स तर षटकाराने 18 धावा या दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अधूनमधून असे स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे आणि वा चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी नितेश होते त्यांनी चूक केली आणि ती चूक त्यांच्या अंगलट आली आहे. अर्थात तिथं चौकार आलाय. मास्टर्स 23 धावा चौकारानं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रज्योत शिर्के ज्यांनी आता खऱ्या अर्थानं गिअर शिफ्ट केले. गिअर शिफ्ट करणं फार गरजेचं होतं. इथंही पुढे निघाले होते. तदनंतर मात्र फ्रंट फुटवरती येऊन फटका खेळायचा होता.
आजची अर्थातच कडा घेतली आणि बॅटच्या टोला चेंडू लागल्यानंतर चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे. सिंगलला 24 धावा याही दरम्यान पाहायला मिळतील. तिसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. धावा यायला आता मात्र सुरुवात झाली आहे. ज्या पार्टनरशिपची आपण चर्चा करत होतो ना, ती पार्टनरशिप इथं मात्र या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून बिल्टअप होत असताना पाहायला मिळते आहे. अखेरपर्यंत या दोन्ही बॅटर्सचं थांबणं टीम करता देखील शुभ संकेत म्हणावे लागतील. ऑन साईडला प्रोटेक्शन डीपला आहे. सिंगल वरती त्या ठिकाणी या दोन्ही बॅटर्सला संतुष्ट व्हावं लागेल. अर्थातच एक सिंगल आली आहे शेवटच्या चेंडूवरती आणि या सिंगलनं अर्थातच 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात ना त्या 25 धावा. अर्थातच त्या ठिकाणी अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला पूर्वार्ध हा प्रगती पथावरती मोठमोठे संघ त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. तब्बल 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले. आई बळजाई स्पोर्ट्स नागाव असतील, तदनंतर के सरकार सुपरस्टार्स, दादू फायटर्स, पीएम फोटोग्राफी, अभिराज लायन्स, माऊली मोटर्स, पाटील ब्रदर्स नवगर, श्री समर्थ कृपा असे 8 संघ या LGPL सीझन 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मात्र त्यातील टॉप 4 मध्ये जर विचार केला ना तर के सरकार सुपरस्टार्स, त्याचबरोबर ती अभिराज लायन्स आणि पाटील ब्रदर्स नवगर आणि श्री समर्थ कृपा हे 4 संघ दाखल झाले आणि फायनल मध्ये मात्र त्यातील 2 संघ म्हणजे श्री समर्थ कृपा आणि पाटील ब्रदर्स नवगर हे 2 संघ दाखल झालेत आणि या 2 संघांच्या दरम्यान ही काडेकी टक्कर आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. षटक क्रमांक 14 फेकण्याकरता हाताळण्याकरता नितेश पाटील आलेत. यावेळेस बॅक टू द बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. अर्थातच त्या ठिकाणी प्रॉपर टायमिंग बनवू शकले नाहीत. एक सिंगल या दरम्यान पाहायला मिळाली आहे. सिंगल धावफलक पुढे जाईल ना ते 26 या आकड्यावरती नितेश पाटील दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या स्कोर त्या ठिकाणी अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश ठेवले धावगतीवरती आणि निश्चितच त्या ठिकाणी जर विचार केला तर त्याचा फटका बसू शकतो याही टीमला. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक वा सफल झाले. तदनंतर मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मधून चेंडू सीमा पार षटकार हा दुसरा आहे प्रोजेक्टच्या बॅटमधून. मास्टर डीजे ओमकारला तुम्ही ऐकताय. षटकाराला षटकारानं धावगतीला चालना प्राप्त होईल. अर्थातच 32 धावा या दरम्यान पाहायला मिळतील. प्रजोश शिर्के जो काल दिवसभर देखील ज्यांनी निराशा केली होती, अर्थातच आज देखील सुरुवातीला जर विचार केला तर एक मॅच मध्ये इतकी बाट चालली नव्हती, पण फायनलच्या मॅच मध्ये जिथं रोशन माघारी परतला, तन्मय माघारी परतला, तदनंतर विचार केला तर अक्षय, सतीश हे देखील माघारी परतले. पण तदनंतर या टीमची संपूर्ण जबाबदारी प्रज्योतनं वा काय कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॅक टू बॅकचा दुसरा षटक. डीजे मास्टर 38 धावा या दरम्यान या षटकाराने धावफलकावरती जोडल्या जातील. धावा यायला सुरुवात झाल्यात. प्रज्योत एकटा नडतोय, भिडतोय, लढतोय आपला टीम करता. वा क्या बात आहे. ही लढाई आहे आणि ही लढाई तो देखील अर्धवट सोडणार नाही, कारण त्याला ठाऊक आहे लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. हा लढा माझा माझ्यासाठी, या लढाईला माझ्या अंत नाही. हा प्रज्योत आहे जो एकटा त्या ठिकाणी खिंड लढवण्याचे काम करतोय. सिंगलने 39 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अडवा बॅटनं आणखीन एक चांगला स्ट्रोक मिड विकेट त्या ठिकाणी येईल अडवा, मात्र त्यालाही बीट करून चेंडू सीमा पार. क्या बात आहे. चौका टेस्ट 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हे षटक फार महागडे ठरले टीम पाटील ब्रदर्स या संघाकरता, जे नितेश पाटील यांनी हाताळले. आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळाले. वा आणि इथं झेल टिपलाय
आणि बॅटर्स विवेक याला मात्र माघारी धाडले. जी पार्टनरशिप कुठे बिल्टअप झाली होती ना, पुन्हा एकदा ही जोडी फोडण्यात नितेश पाटीलला त्या ठिकाणी यश आलंय. धक्का बॅटर्स जाईल विवेक डगआउट कडे. डीजे मास्टर्स 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच 43 धावा या दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुजल हा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, पण प्रज्योत ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा लागल्या, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आणि 3 षटकार आलेत आणि ज्यांनी या टीमचा हा डाव सावरलाय, आकार दिलाय खऱ्या अर्थाने या इनिंगला. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा षटकार क्रमांक असेल 4था प्रज्योतच्या बॅटमधून. जे मास्टर षटकाराने 49 धावा बनल्यात, पण वैयक्तिक 38 धावांवरती खेळतोय तो देखील प्रज्योत. नो बॉल या दरम्यान नो चेंडू पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. क्या बात आहे. इथं येणारा चेंडू मात्र फ्रीड स्वरूपाचा पाहायला मिळेल. अर्थातच त्या ठिकाणी प्रज्योतला एक आणखीन संधी पाहायला मिळते. नो बॉल न धावफलक पुढे जाईल ना ते 50 या आकड्यावरती. 11 चेंडू फेस केले आणि 11 चेंडू मध्ये 38 या वैयक्तिक आकड्यावरती पाहायला मिळतोय प्रज्योत. अफलातून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्या टीम करता. यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर त्या ठिकाणी डीपला. आणि मात्र काय घडतंय मैदानाच्या आत, क्या बात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलंय त्या ठिकाणी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅकअप देखील पाहायला मिळालेलं नाहीये. या 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. अर्थातच 52 धावा त्या दरम्यान पाहायला मिळतील. स्लॉगवरचं षटक आहे, षटक क्रमांक 5वं हे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र LGPL सीझन 4 ची बिग मॅच फायनलचा थरार तुम्ही आम्ही अनुभवतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेतन गोलंदाजी ट्रॅकवरती. वा चांगला चेंडू आहे. या दरम्यान वरती टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने दुसरी धाव. वा चांगली रनिंग बिटवीन, क्या बात आहे. अर्थातच वन डाऊनला आला होता प्रज्योत, तदनंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली अखेरच्या चेंडू पर्यंत. अर्थातच या अखेरच्या षटकामध्ये देखील तो चांगली फलंदाजी साकारतोय आपल्या टीम करता. फुटवर्कचा देखील चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 54 धावा धावफलकावरती आणि 14 चेंडू मध्ये 42 धावांची वैयक्तिक पारी तो देखील साकारतोय फायनलच्या मॅच मध्ये. उलटाच पद्धतीचा चेंडू, क्या बात आहे. आणखीन एक नजाकत बरं षटकार आलाय प्रज्योतच्या बॅट मधून. जिथं पहिल्या षटकामध्ये धावांसाठी अगदी धावाधाव करावी लागत होती ना बॅटर्सना, प्रज्योतनं खिंड लढवली. 60 धावा धावफलकावरती जोडल्या. वैयक्तिक 48 धावांवरती खेळतोय प्रज्योत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे प्रज्योतच्या बॅट मधून. या LGPL सीझन 4 मधलं अजून एखादं अर्धशतक पाहायला मिळेल का? अर्थात 2 चेंडू शेष आहेत. 48 या वैयक्तिक आकड्यावरती खेळतोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे.
तदनंतर जर विचार केला तर दुहेरीचा प्रयत्न करत असताना सर बॅटकट आहे ना बॅटकट एक मॅच बॉल आलाय 61 धावा धावफलकावरती वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय प्रज्योत आणि इथं टीमच्या संपूर्ण इनिंगला साकारलंय आणि खऱ्या अर्थानं आकार दिला या बॅटर्सनं एक वेळ अशी वाटत होती 40-45 स्कोर कार्ड उभा होईल की नाही पण इथे 61 धावा बनल्यात शेवटचं बॉल त्यावरती देखील एक चांगला स्ट्रोक आपलं वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण केलंय वा जरा टाळ्या झाल्या पाहिजेत एक अंडर प्रेशर इनिंग साकारली प्रज्योतनं आणि 51 धावांची झुंजार खेळी त्या जाई बॅट मधून पाहायला मिळाली बनल्यात ना त्या 63 धावा टीम श्री समर्थ कृपा 11 संघाच्या येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये 64 धावा बनल्या जातील का टीम विचार केला तर पाटील ब्रदर्स या संघाच्या माध्यमातून अर्थातच फायनलची बिग मॅच कोण असणार